नमस्कार श्रोते हो, तुम्ही ऐकत आहात प्रेमाची अनोखी कहाणी भाग 47. तुम्हाला आमच्यासोबत बोलायला वेळ नाही, विक्रम अदितीला हळूच म्हणाला. ते मी किचनमध्ये काम करत होती ना म्हणून, अदिती म्हणाली. सर्व बसले, फक्त मा उभ्या होत्या, जे अदितीला खटकलं. तुम्ही आमच्यासोबत बसा ना आंटी, अदिती म्हणाली. आम्ही नंतर बसतो, आधी तुम्हाला काय हवं नको ते पाहायला हवं ना, मा म्हणायला. तुम्ही बसा आमच्यासोबत, आम्हाला आवडेल आणि आम्ही सर्व आमच्या हाताने घेऊ, अदिती म्हणाले. तसे सर्व तिच्याकडे पाहायला लागले. तिच्या बोलण्यात राजपूत अंदाज होता. विक्रमला तिचे खूप कौतुक वाटत होतं. हो मा, बसा ना तुम्ही आमच्यासोबत, सर्व म्हणाले. तसे मा बसल्या. मा अदितीच्या समोर बसल्या होत्या. सर्वांनी आता आपापल्या हाताने घेण्यास सुरुवात केली. अदिती, तुम्ही विक्रम यांना जेवायला वाढाल, मा मुद्दाम म्हणाल्या. तसे अदितीने विक्रमला वाढायला सुरुवात केली व मानही तिनेच वाढले. आज एका व्यक्तीची मजा आहे. मला नाही वाटत आज भाई डायनिंग टेबलवरून लवकर उठतील, आशू म्हणाला. तसे सर्व हसले. एकदा भाभीसाला येऊ द्या घरी, मग डायनिंग टेबल काय, भाई तर किचनमध्येही जायला कमी नाही करणार, शालिनी नताशाकडे पाहत म्हणाली. सर्वजण हसत जेवणाचा आनंद घेत होते व माची भरभरून स्तुती करत होते. सॉरी न स्वीटू, पुन्हा नाही रागवणार, विनय हळूच नताशाच्या कानात म्हणाला. आता सॉरी बोलून काय उपयोग, आधी मला सांगितलं असतं तर काय बिघडलं असतं का, नताशा म्हणाली. पुन्हा असं नाही करणार, प्रॉमिस, विनय तिचा हात हातात घेत म्हणाला. तिचा हात खाली होता म्हणून कोणाला दिसला नाही. सर्वांचं जेवण झालं. खूप चविष्ट जेवण होतं. थँक्यू आंटी, अदूच्या आईचीही खूप सुंदर जेवण बनवतात, नताशा म्हणाली. विक्रम म्हणाले आम्हाला. अदिती, तुम्हाला जेवण बनवायला येतं ना, माने विचारलं. हो, परंतु मला महाराष्ट्रीयन जेवण बनवायला येतं, तुमची पद्धत वेगळी आहे, अदिती म्हणाली. काही हरकत नाही, तुमची इच्छा असेल तर आम्ही शिकवू तुम्हाला, आणि असेही आम्हा सर्वांना महाराष्ट्रीयन जेवण आवडतं, मा म्हणाल्या. मा, तुम्ही अदितीला प्रश्न विचारत आहात, नताशालाही विचारा ना, शालिनी म्हणाली. तशी नताशा घाबरली. आता काय उत्तर द्यायचं, विनयने डोक्याला हात लावला. नताशा बेटा, तुम्हाला काय काय येतं, माने विचारलं. मला ना, ते मला कॉफी आणि मॅगी बनवता येतं, नताशा म्हणाली. तसे सर्व हसायला लागले. नताशाचा चेहरा पडला. काही हरकत नाही, आम्ही तुम्हालाही शिकवू, मा प्रेमाने म्हणाल्या. सर्वांची जेवणं झाली. तसे सर्वजण गॅलरीत गेले, जिथे सुंदर असं गार्डन होतं व बसायला गादी व उशा ठेवण्यात आल्या होत्या. खाली सर्वीकडे ग्रीन ग्रासचे गालीचे होते, विविध प्रकारचे फुलझाडे, एक झोपाळा व मीडियम आकाराचा स्विमिंग पूल. विक्रमच्या बेडरूमची खिडकी याच दिशेला उघडत होती म्हणून इथे जास्त कोणी येत नसत. बाकींच्यासाठी दुसरी गॅलरी होती, जिथे सर्वजण बसत असे. अदिती हे सर्व पाहून खूप खुश झाली. ती सर्व फुलझाडे आवडीने पाहत होती. बाकी सर्व बसून गप्पा करत होते. यू लाईक इट, विक्रम अदितीच्या जवळ येत म्हणाला. हे सर्व
खूप सुंदर आहे सर. ही फुले मी पहिल्यांदा पाहत आहे. किती गोड आहे ना? अदिती म्हणाली. तुमच्यापेक्षा कमीच. विक्रम तिला पाहत म्हणाला. काय म्हणालात सर? अदितीने विचारलं. काही नाही. आम्ही बोलत होतो की ही सर्व फुले आम्ही बाहेरून मागवली आहे. इथे मिळत नाही ही. खूप नाजूक असतात ही. खूप जपावे लागते यांना. विक्रम तिला समजून सांगत होता. ओ, आय सी. हे किती क्यूट आहे ना? अदितीची नजर एका नाजूक टपोऱ्या लाल गुलाबी फुलांवर गेली. हे प्लांट आम्ही जिनिवावरून आणले आहे. आम्ही तिथे गेलो होतो तेव्हा. तिथे इतकी सुंदर फुले असतात की तुम्ही कल्पनाही करू शकत नाही. विक्रम म्हणाला. हो, मी ऐकलं आहे. खरं तर मलाही फुलांची खूप आवड आहे. जेव्हा आपण एकटे असतो तेव्हा तीच तुमची सोबत करतात. अदिती उदास होत म्हणाली. काही दिवसांनी अजिंक्य जाणार. हा विचार तिच्या मनात आला. मी तुम्हाला कधीच एकटं पडून देणार नाही, विक्रम म्हणाला. परंतु अदितीचं त्याच्या बोलण्याकडे लक्ष नव्हतं. ती स्वतःच्या विचारात हरवली होती आणि विक्रम तिच्यात हरवला होता. भाई, तिकडे काय करताय? या ना इथे, शालिनीने आवाज दिला. तसे दोघे भानावर आले व त्यांच्या दिशेने गेले. सर्व खाली गादीवर बसले होते. अदिती बसली. विक्रमही तिच्या शेजारी बसला. आता सांगा भाभीसा, तुम्ही भाईमध्ये असं काय पाहिलं की तुम्ही त्यांना हो म्हणाला? शालिनीने विचारलं. तसे नताशाने विनयकडे रागात पाहिलं. काही वेळापूर्वी जे झालं ते ती विसरली नाही. विनय तिच्या शेजारी बसला होता. तुझ्या भाईचा राग सतत त्याच्या नाकावर असतो, नताशा म्हणाली. तसा विनयने केविलवाना चेहरा केला. बाकी सर्व हसले. हा, हे बरोबर बोललात तुम्ही. भाई, आता राग कमी करा, शालिनी विक्रमकडे पाहत म्हणाली. परंतु विक्रमचं तिच्याकडे लक्ष नव्हतं. परंतु आशूला ही गोष्ट खटकली की ती विक्रमकडे पाहून का बोलली असेल. सॉरी बोललो ना, विनय हळूच म्हणाला. तरी नताशा त्याच्याकडे पाहत नव्हती. खूप वेळ सर्वांनी गप्पा केल्या. आता जाण्याची वेळ झाली होती. आम्हाला निघायला हवं, खूप उशीर झाला आहे, नताशा म्हणाली. मी मानना कॉफी घेऊन यायला सांगतो. विक्रम कॉल करणार. आशूने त्याला रोखलं. राहू द्या ना भाई, मानना का त्रास देत आहात? तुमची हरकत नसेल तर तुम्ही आमच्यासाठी कॉफी करणार प्लीज, आशू अदितीला म्हणाला. तसा विक्रमचा चेहरा खुलला. हो, मी आत्ता घेऊन येते, अदिती म्हणाली व किचनच्या दिशेने गेली. किचनमध्ये फक्त सर्वंट होते. मा कुठेच दिसत नव्हत्या. तुम्हाला काही हवं होतं? काम करणाऱ्या आचारीने विचारलं. हो, मला कॉफी बनवायची होती. तुम्ही मला साहित्य काढून द्याल? अदिती म्हणाली. तसे काम करणाऱ्या बाईने तिला सर्व साहित्य काढून दिले व कोणाला कशी कॉफी हवी तेही सांगितलं. अदितीने सर्वांसाठी कप भरले व कोणता कप कोणासाठी हे लक्षात ठेवून ती गॅलरीत जाण्यासाठी जिना चढून जाऊ लागली. विक्रम फोनवर बोलत होता. त्याने पाहिलं तर अदिती वर येत होती. तिच्या दोन्ही हातात ट्रे होता. तिची ओढणी एका बाजूला सरकली होती व खाली पडायला लागली होती. ती वरती आली, पण ओढणी कशी नीट करायची हेच तिला समजत नव्हतं. तितक्यात विक्रम तिच्या समोर आला. तसे अदितीने नजर खाली झुकवली. तिची ओढणी
खांद्यावरून पूर्णपणे ओघळली होती, म्हणून तिला लाजल्यासारखं झालं होतं. विक्रमला तिची अवस्था समजली. त्याने तिची ओढणी खांद्यावर व्यवस्थित टाकली. तरीही अदितीची नजर खालीच होती. तो एकटक तिलाच पाहत होता. कॉफी थंड होईल. विक्रमच्या बोलण्याने अदिती आत गेली. विक्रमही तिच्यासोबत निघाला. अदितीने सर्वांना कॉफी दिली. सर्वजण कॉफीचे घोट घेत होते. कॉफी खरंच खूप मस्त झाली आहे, विनय कॉफीचा घूट घेत म्हणाला. कॉफी तर छान आहे, पण तुम्ही साखर टाकायला विसरलात का? आशुतोष म्हणाला. माझ्या कॉफीमध्ये साखर आहे, अगदी मला हवी तशी, शालिनी म्हणाली. तसे आशूने आश्चर्याने अदितीकडे पाहिलं. ते खाली मावशींनी सांगितलं, कोणाला कशी कॉफी हवी म्हणून मी तशीच बनवली, अदिती म्हणाली. अरे वा अदिती, तू तर खूप हुशार आहेस, शालिनी म्हणाली. मग असणारच, मैत्रीण कोणाची आहे? नताशा म्हणाली. त्याचंच वाईट वाटतं, विनय म्हणाला. तशी नताशा चिडली व तिने विनयला मारायला सुरुवात केली. तसे त्याने तिचे दोन्ही हात पकडले, जे शालिनीला अजिबात आवडलं नाही. तिला वाटलं होतं की विनयसोबत नताशाची इतकी जवळीक आणि भाई असे गप्प का, परंतु ती काही बोलली नाही. भाई, तुम्ही शांत का? कॉफी आवडली ना? विक्रमला शांत पाहून आशुतोषने विचारलं. अगदी मा बनवतात तशीच झाली आहे, विक्रम कॉफीचे घूट घेत म्हणाला व एक नजर अदितीवर टाकली. काही वेळाने सर्वजण जाण्यासाठी निघाले. माने नताशाची ओटी भरली व एक सुंदर साडी तिला गिफ्ट दिली. नताशा खूप खुश झाली व माच्या पाया पडली. नशीब हे तरी सांगायला लागलं नाही, विनय म्हणाला. तसं नताशाने त्याला रागात पाहिलं. तसा तो गप्प झाला. सुखी रहा, आम्ही लवकरच तुमच्या लग्नाची बोलणी करू, मा म्हणाल्या. निघतो आम्ही, अदिती म्हणाली व मांना नमस्कार केला. त्यांनी तिच्या डोक्यावरून प्रेमाने हात फिरवला. सर्वांनी एकमेकांचा निरोप घेतला व जाण्यासाठी निघाले. विक्रम सर्वांना सोडवण्यासाठी बाहेर आला. विनय आणि नताशा पुढे चालत होते, तर अदिती व विक्रम त्यांच्या मागे होते. आपल्याला बाहेर जायचं आहे, विसरलीस? विनय नताशाला म्हणाला. अरे, अदू आपल्यासोबत आहे, तिला सोडून कसं जाणार? नताशा म्हणाली. तसं विक्रमने तिचं बोलणं ऐकलं. काय चाललं आहे तुमचं? विक्रमने विचारलं. काही खास नाही, ते नताशा आणि मी बाहेर जायचं प्लॅन करत होतो, पण ही नाही बोलते, विनय म्हणाला. नताशा, तुम्ही जा, मी बस नाही तर टॅक्सीने घरी जाईल, अदिती म्हणाली. मी तुला अशी एकटी सोडून जाणार नाही, आम्ही नंतर प्लॅन करू, नताशा म्हणाली. तसा विनयचा चेहरा पडला. अदिती बरोबर बोलत आहे, तुम्ही जा, आम्ही अदितीला त्यांच्या घरी सोडवतो, विक्रम म्हणाला. तुम्ही कशाला विनाकारण त्रास घेत आहात? मी जाईल, अदिती म्हणाली. हे बेस्ट आहे. विक्रम, तू अदितीला घरी सोडव, आम्ही निघतो, बाय, विनय म्हणाला व नताशा काही बोलायच्या आधी तो तिला गाडीत बसवून घेऊनही गेला. विक्रमने त्याच्या गाडीचा दरवाजा उघडला तशी अदिती आत बसली. विक्रमही ड्रायव्हिंग सीटवर येऊन तिच्या शेजारी बसला व गाडी स्टार्ट केली. आज तुम्ही घरी आला, आम्हाला खूप आनंद झाला. खरं तर तुम्हाला पाहून मा खुश होतात, विक्रम म्हणाला. मलाही त्यांच्यासोबत बोलायला आवडतं.
त्या अगदी माझ्या आईसारख्या आहेत, अदिती म्हणाली. बाय द वे, थँक्स फॉर अ कॉफी. आम्हाला माहीत नव्हतं तुम्ही इतकी छान कॉफी बनवता, विक्रम म्हणाला. तशी अदिती हसली. आता आम्हाला टेन्शन नाही. तुम्ही आल्यानंतर आम्ही तुम्हाला कॉफी बनवायला सांगत जाऊ, विक्रम म्हणाला. काय? अदितीने विचारलं. काही नाही. ते विनय आणि नताशा दोघे सोबत छान वाटतात, विक्रम म्हणाला. हो ना, मी नताशासाठी खूप खुश आहे, परंतु तिला इतक्यात लग्न करायचं नाही, अदिती म्हणाली. डोंट वरी, आम्ही मांना सांगतो, त्या बोलतील, विक्रम म्हणाला. तितक्यात अदितीचं घर आलं. विक्रमने गाडी थांबवली. बाय सर, निघते मी, अदिती म्हणाली. बाय अदिती, विक्रम तिच्याकडे पाहत म्हणाला. अदिती दरवाजा उघडण्याचा प्रयत्न करत होती, परंतु तिला ते जमत नव्हतं. विक्रम तिची गंमत पाहत गालात हसत होता. तिला सोडून जाणं त्याच्याही जीवावर आलं होतं. सर, अदितीने त्याला आवाज दिला. तसा तो भानावर आला व अदितीच्या दिशेने झुकला. आता तो अदितीच्या अगदी जवळ होता. त्याने दरवाजाचे हँडल मुद्दाम काही वेळ हातात धरलं होतं, जसं काय त्याच्याने दरवाजा उघडलाच जात नाही. तो तिच्या दिशेने पूर्णपणे झुकला होता. दोघांचेही चेहरे एकमेकांजवळ होते. तिचे गरम श्वास तो अनुभवत होता व तिच्या प्रत्येक श्वास तो स्वतःत सामावून घेत होता. तिने नजर खाली झुकवली होती. विक्रमच्या अशा जवळ येण्याने तिला संकोच वाटत होता. ती शक्य तितकं अंग चोरून बसली होती. विक्रमने एक नजर तिच्याकडे पाहिलं. चेहऱ्यावर आलेली केसांची बट, झुकलेल्या पापण्या, लाल चुटूक प्रमाणबद्ध थरथरणारे ओठ, हे सर्व विक्रमला वेड लावण्यासाठी पुरेसे होते. त्याची नजर तिच्या ओठांवर गेली. तिला किस करण्याचा मोह त्याला झाला. तो पुढे झुकणार तितक्यात तो भानावर आला व दरवाजा उघडला व अदितीपासून लांब झाला. सॉरी, ते मी. त्याला बोलण्यासाठी शब्द मिळत नव्हते. बाय सर, अदितीने ओढणी सावरली व गाडीतून उतरून घराच्या दिशेने निघाली. विक्रम कितीतरी वेळ तिला जाताना पाहत होता. काय करत होतास विक्रम? आवर स्वतःला. तुझी एक चूक आज अदितीला तुझ्यापासून दूर करण्यास पुरेशी होती. विक्रमच्या मनात विचार आला. परंतु असेही किती दिवस तो स्वतःच्या मनाला समजवणार होता. त्याला आता काहीही करून अदिती स्वतःजवळ हवी होती, कायमची. त्याने गाडी स्टार्ट केली व निघाला. क्रमश पुढील पार्ट ऐकण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.